माया लग्न करून मनीषच्या घरी आली. त्यांच्या शेजारी एक कुबेर नावाचा 6 वर्षाचा मुलगा राहत होता. तो कायम मायाच्या घरी ये-जा करत होता. माया त्याच्यावर अगदी लहान मुलासारखं प्रेम करत होती. तेव्हा तो बिना चड्डीचा फिरत होता. 6 वर्षाचा मुलगा अगदी लहान होता. माया त्याला उचलून घ्यायची. त्याची पापी घ्यायची. हळूहळू 6 वर्ष निघून गेली. मायाला 2 मुलेही झाली. परंतु मायाच्या सौंदर्यात काहीही फरक पडला नाही. माया जशी लग्न करून आली होती, अक्षरशः तशीच दिसत होती. आणि कुबेर 12 वर्षाचा झाला होता. तो अजूनही मायाच्या घरी ये-जा करतच होता. याच दरम्यान मायाचे सासू-सासरे देवाघरी निघून गेले. त्यामुळे घरामध्ये मनीष आणि माया दोघेच राहत होते. कुबेर आता 12 वर्षाचा झाला होता आणि कुबेर हा कधीही मायाच्या घरी येत होता. मित्रांनो, गावाकडची घरं पहिली अशी होती. बाहेर एक दरवाजा असायचा, कंपाऊंड असल्यासारखं, आणि मध्ये अंगण, त्याच्या पाठीमागे घर असायचं. मायाचं घर सुद्धा असंच होतं. आणि एक दिवशी माया त्या अंगणामध्ये एका कोपऱ्यामध्ये लावलेल्या नळाखाली अंघोळ करत होती आणि त्याच वेळी कुबेर आला. कुबेर येऊन तिथेच बाजूला बसला आणि माया कुबेरशी बोलू लागली. कुबेर आता मोठा झाला होता. कुबेर मायाला पूर्णपणे न्याहाळत होता. तिचं सौंदर्य बघत होता. मायाला याची कोणतीही जाण नव्हती, कारण मायाने त्याला लहानपणापासून सांभाळलं होतं. मायाला काहीच वाटत नव्हतं. परंतु कुबेरच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. थोड्या वेळाने माया अंघोळ करून कपडे बदलण्यासाठी घरात गेली. कुबेरसुद्धा निघून गेला. परंतु कुबेरनं वेळ लक्षात ठेवली आणि कुबेर त्यावेळेला रोज येऊ लागला. कधी तो यायचा तेव्हा माया अंघोळ करत असायची किंवा अंघोळीला आलेली असायची. तो रोज मायाचं शरीर न्याहाळत होता. हळूहळू दिवस निघत चालले होते. असे 4 वर्ष निघून गेले. कुबेर हा आता 16 वर्षाचा झाला होता. परंतु तो ठरल्याप्रमाणे माया जेव्हा अंघोळ करायची त्यावेळी तो येतच होता. मायाच्या मनात ह्या गोष्टीविषयी कधीच काही येत नव्हतं. मायाने त्याला अंगाखांद्यावर खेळवलं असल्यामुळे ती कुबेरची बिनधास्तपणे बोलत होती. कधीकधी कुबेरला मिठीत घेत होती. परंतु कुबेरच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं, कारण कुबेरने आजपर्यंत कोणत्याही स्त्रीला ह्या अवस्थेमध्ये पाहिलं नव्हतं. 16 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंड होत्या, परंतु तो जेव्हा पण गर्लफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवायचा तेव्हा त्याला कायम त्याची वहिनीच समोर दिसायची. हळूहळू मायाच्या सुद्धा लक्षात येऊ लागलं की हा माझ्याकडे वाईट नजरेने बघतोय. मित्रांनो, कोणत्याही स्त्रीला पुरुषांची नजर लगेच ओळखता येते. त्यामुळे एक दिवस मजाक करायचा म्हणून माया कुबेरला आपल्या पाठीला साबण लावायला लावते. कुबेरसुद्धा खूप खुश होतो. कुबेर मायाच्या पाठीला साबण लावतो. कुबेरची वासना आणखीनच भडकते. मनीषच्या डोक्यात आता फक्त मायाला भोगण्याचेच विचार चालू होते आणि तो अशा वेळेची वाट बघत होता, ज्या दिवशी तो मायाला भोगू शकेल. आणि लवकरच ती वेळ आली. एके दिवशी मनीष बाहेरगावी गेला होता आणि मुलेसुद्धा शाळेत गेली होती. त्या दिवशी कुबेर नेमका माया अंघोळ करण्याच्या वेळेस आला आणि ते दोघे बोलत होते. जेव्हा माया अंघोळ करून घरामध्ये साडी बदलण्यासाठी गेली तेव्हा कुबेर पाठीमागून गेला आणि त्याने मायाला पकडले आणि मायाला बोलला, मला आत्ताच पाहिजे. माया बोलली, तुला काय पाहिजे सांग, मी देते.
तेव्हा तो बोलला, "मला तुझ्यासोबत संबंध ठेवायचे आहेत." तेव्हा मायाला धक्का बसतो. माया नाही, नाही म्हणत असते, परंतु कुबेर हा ऐकत नसतो. कुबेर तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करते. मायासुद्धा फक्त नाटक करत असते आणि थोड्या वेळानंतर कुबेरसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी ती सुद्धा तयार होते आणि दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होतात. कुबेर तिला फक्त एकदाच संबंध ठेवायचे असे बोलून संबंध ठेवतो आणि तिथून निघून जातो. परंतु मनीष आणि मायामध्ये शारीरिक संबंधमध्ये जो काही गॅप होता, तो गॅप आता कुबेरने भरून काढला होता. मायाची कामवासना भडकलेली होती. त्यामुळे आता मायाला फक्त कुबेरची आठवण येऊ लागली आणि जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा माया कुबेरसोबत शारीरिक संबंध करू लागली. मित्रांनो, मायाचा पती मनीष हा शेतामध्ये रोजगाराचं काम करत असल्यामुळे काही दिवसानंतर मनीषला तिथून 25-30 किलोमीटर अंतरावरती एका शेतामध्ये परमनंट काम मिळालं आणि त्याच शेतामध्ये घर होतं आणि त्याला सर्वांना घेऊन तिथेच राहायला जायचं होतं. थोड्या दिवसानंतर मनीष आपल्या पत्नीला आणि मुलांना घेऊन तिकडे राहू लागला. परंतु माया आणि कुबेरला शारीरिक सुखाची चटक लागली होती. त्यामुळे त्यांना जास्त दिवस राहणं जमत नव्हतं. अशामध्येच मायाची जुन्या घरी ये-जा होत होती, परंतु कायम सोबत मनीष असायचा. कुबेरचं आणि मायाचं फक्त फोनवर बोलणं होत होतं आणि असाच व्हॅलेंटाईन डे जवळ आला. मित्रांनो, माया ही 2 मुलांची आई होती आणि कुबेर हा तिच्यापेक्षा कमीत कमी 15 ते 16 वर्ष लहान होता. परंतु तरीही माया कुबेरशी लग्न करायला तयार होती आणि कुबेरसुद्धा तिच्या प्रेमात पागल झाला होता. त्यामुळे तो सुद्धा लग्न करण्यासाठी तयार होता. एक दिवस दोघांनी मिळून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा निर्णय घेतला. कुबेर बोलला, "तू मला पत्नीसारखी सोबत द्यायची. भले त्यासाठी काहीही करायला लागो." आणि दोघे कट असतात त्रास संपवण्याचा. व्हॅलेंटाईन डे दिवशी मनीषा शेतातील घरी एकटाच असतो आणि माया ही आपल्या जुन्या घरी येऊन मुक्कामी थांबते. माया आणि मुले जुन्या घरी राहिलेले असतात. कुबेर आपल्या मित्राला सोबत घेऊन रात्री रानातल्या घरी जातो. मायाने सर्व काही सांगितलेले असते. कुठून घरामध्ये कसा प्रवेश करायचा हे सर्व मायाने सांगितलेलं असते. त्यामुळे त्याप्रमाणे कुबेर आणि त्याचा मित्र घरामध्ये प्रवेश करतात. मनीष झोपलेला असतो. मनीषवर झोपेतच ते धारदार हत्याराने वार करतात. मनीषला काही समजण्याच्या अगोदरच मनीष रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमुखी पडतो. ते दोघेही तिथून निघून येतात. दुसऱ्या दिवशी माया तिकडे जाते तेव्हा बघते तर मनीष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. माया पोलिसांना बोलवते. पोलीस मायाची चौकशी करतात तेव्हा माया सांगते, "मला यातील काहीच माहिती नाही, कारण मी तर गावातील घरी होते." पोलीस सुद्धा हैराण होतात, कारण एका मजुरी करणाऱ्या व्यक्तीचा खून कोण का करेल? तेव्हा पोलीस आपल्या गुप्तहेरांना गावामध्ये पसरवते आणि थोड्याच दिवसात कुबेर आणि मायाचं प्रकरण सामोरे येतं. जेव्हा पोलीस दोघांनाही समोर घेऊन चौकशी करतात तेव्हा कुबेर आणि माया गुन्हा कबूल करतात. दोघे सांगतात की आम्ही जेव्हा तिकडे राहायला गेलो त्यापासून आम्हाला भेटणं मुश्किल होत होतं. त्यामुळे आम्हाला मनीषचा काटा काढणं भाग होतं आणि त्यामुळे आम्ही मनीषचा काटा काढला. मित्रांनो, ह्या दोघांच्या अय्याशीमुळे एका नवऱ्याचा जीव गेला. 2 मुले अनाथ झाली. आता ही 2 मुले कोणाजवळ राहणार? कोण त्यांचा सांभाळ करणार? वडील तर गेलेच आणि आई तुरुंगामध्ये. मित्रांनो, ही होती घटना. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा.
आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.